नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोहरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत BSc ॲग्रिकल्चरसाठी कुठले कुठले आवश्यक कागदपत्र आहेत, त्यांचा फॉर्मॅट कसा पाहिजे किंवा त्यांच्यामधले बारकावे काय असायला हवेत आणि याशिवाय या प्रोसेसबद्दल अजून काही माहिती जी आहे तर मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। हा व्हिडिओ स्टार्टिंग पासून एंड पर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमचा कुठलाही पॉईंट जो आहे तर तो मिस होणार नाही। मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण यावर्षी मी पहिलाच व्हिडिओ टाकला आणि त्याला एका दिवसात एवढा भरभरून प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे। 5000च्या वरती व्हिडिओला व्ह्यूज आतापर्यंत ते गेलेले आहे आणि ही सगळी नवीन ऑडियन्स आहे आणि या सगळ्या लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो। याशिवाय त्याच्यामधल्या खूप सगळ्या लोकांनी म्हणजे जवळपास 25% जागा ज्या आहेत तर त्या माझ्या काउन्सिलिंगच्या ऑलरेडी फुल झालेल्या आहेत, अजून इन्क्वायरी चालू आहेत। तर त्या सगळ्या लोकांनी विश्वास दाखवला याही वर्षी, त्यासाठी पण धन्यवाद। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत आवश्यक लागणारे कागदपत्र तुम्हाला, त्याशिवाय त्यांच्या पासून मिळणारे काही एक्स्ट्रा मार्क्स किंवा कशापासून तुम्हाला रिझर्वेशन मिळतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बारकाव्याने समजून सांगणार आहे। त्या पहिले आपण बघूयात की आवश्यक कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत। सगळ्यात पहिले ते म्हणजे तर ते लागेल मित्रांनो तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट। डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासीचा दाखला, तुम्ही कुठल्या राज्याचे रहिवासी आहात त्यासाठीचं हे सर्टिफिकेट असतं। तर मित्रांनो, ते जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट तेही तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता। त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट असेल तुमचं तर तेही जोडू शकता। मित्रांनो, अदर स्टेटवाल्यांना सुद्धा सेम प्रमाणपत्र जे आहेत तर ते लागेल। आता मित्रांनो, पुढचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं कॉमन एंट्रन्स जी तुम्ही दिलेली आहे, MST CET नीट किंवा JEE, तर याचं तुम्हाला तुमचं मार्कशीट आहे ते लागेल आणि याचं मार्कशीट जोडत असताना तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट अपलोड नका करू, तो केला तर तो त्रुटीमध्ये निघतो। त्याच्यामुळे त्याचं तुम्हाला डायरेक्ट जे तुमचं PDF असतं तर ते जोडावं लागेल। त्यानंतर मित्रांनो, पुढं आहे तुमचं 10वीचं आणि 12वीचं मार्कशीट। या 10वीचं आणि 12वीचं मार्कशीट जोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर स्टेट बोर्डमधून असाल तर तुम्ही डायरेक्टली ते अपलोड करू शकता, पण जर तुम्ही CBSEचे असाल तर अशा वेळेस तुम्हाला त्याच्यावर पर्सेंटेज मेन्शन करून आणणं गरजेचे आहे। फॉर एक्झाम्पल CBSEमध्ये तुम्हाला A-B-C काय जो असेल ग्रेड दिलेला असेल, पण याच्यामध्ये तुम्हाला नंतर काय करावं लागतं की जे तुमचं शाळा आहे 10वीची किंवा 12वीची त्या ठिकाणी जावं लागतं। त्या ठिकाणी एक लेटर हेडवर त्यांचं नाव वगैरे असतं वरती शाळेचं वगैरे, आणि त्यानंतर तिथं तुम्हाला पडलेले मार्क्स किती आहेत CBSEला आणि त्याचं पर्सेंटेजमध्ये किती कन्वर्जन होतं टोटल, या सगळ्या गोष्टी ज्या आहे विषयावाईज दिलेल्या असते आणि शेवटी तुमच्या प्रिन्सिपलचा सही आणि शिक्का दिलेला असतो। हे तुम्हाला अपलोड करणं गरजेचं असतं, नाहीतर तुमचा फॉर्म जो आहे तो त्रुटीमध्ये निघतो। त्रुटीमध्ये निघाल्यानंतर काय होतं की जर तुम्ही ते देऊ शकला नाही तर तुमचे कमी पर्सेंटेज पकडले जातात। फॉर एक्झाम्पल 35% काठावर पास तुम्हाला असं पकडलं जातं। मग अशा वेळेस काय नुकसान होतं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। मित्रांनो, पुढचं डॉक्युमेंट आहे तर ते म्हणजे की तुमचं शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र, ते जर नसेल तुमच्याकडे ट्रान्सफर सर्टिफिकेट। जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि परत CET दिलेली आहे तर अशा वेळेस कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला लागेल। त्याशिवाय मित्रांनो, तुमची कास्ट व्हॅलिडिटी लागेल, कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागेल। पण जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, जे जनरल कॅटेगरी आहेत त्यांना गरजेची नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसतं, त्यांना हे डॉक्युमेंट आणायची सुद्धा गरज नाही। नॉन क्रिमिलियर सारखं सुद्धा ज्या कास्टला नॉन क्रिमिलियर आहे त्यांनीच नॉन क्रिमिलियर लावा, ज्यांना नाही आहे त्यांनी लावू नका। ओके, तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो की कशा प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं। तर ज्यावेळेस ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस होत असते तर त्यामध्ये काही क्रायटेरिया असतो, जसं की जर तुम्हाला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन भेटायचं, फॉर एक्झाम्पल पुणेला 117 कट ऑफ आहे, मग अशा वेळेस तुमच्या CETमध्ये तुम्हाला आहे 99 है ना, आणि तुमचे 7-12चे तुमचे 12 आणि क्रॉप सायन्सचे 8, असे म्हणून 119 झाले तुमचे है ना। मग आता 2 मुलं आहेत त्यांचे 119 आहे आणि सगळ्याच मुलांना फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये एकच जागा आहे 119वर घेणारी, तर अशा वेळेस त्याला CETमध्ये किती पडले? 99, ठीक आहे, दोघांना 99 आहे। पण अशा वेळेस जर एकाला 12वीमध्ये पडलेले असेल 35 आणि दुसऱ्याला पडलेले असतील 68, तर त्या 68 वाल्याचा विचार होतो, या 35 वाल्याचा होत नाही। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे डॉक्युमेंट आणणं गरजेचं असतं। मित्रांनो, त्यानंतर पुढचा क्रायटेरिया आहे की कोण लेस नंबर ऑफ अटेम्प्ट दिलेले आहे, म्हणजे कोण 12वीमध्ये फेल झालेला आहे। त्यानंतर तुमचा PCM ग्रुपमध्ये कोणाला किती मार्क्स होते, जास्त कोणाला आहेत ही गोष्ट कन्सिडर केली जाते। त्यानंतर 10वीमध्ये किती होते, यासाठी 10वीचे मार्क्ससुद्धा महत्त्वाचे ठरतात। म्हणजे सेम नंबर जे आहे, आता तुमचे पर्सेंटाईल जे आहे तर ते 0 पासून तर 120 पर्यंत आहे। 120 पर्यंत असल्यानंतर 20-22 हजार मुलं जे आहेत तर त्यांचे टोटल ॲडमिशन प्रोसेसमध्ये मागच्या वेळेस होते, त्यानंतर काही जास्त पण होते काही वेळेस। तर या सगळ्या गोष्टी असताना मग
ते स्टुडंट जे आहेत तर ते कितीतरी लोकांचे सेम नंबर असतील ना, म्हणजे कितीतरी लोकांचे 50 असतील, कितीतरी लोकांचे 60 असतील. मग अशा वेळेस ह्या सगळ्या फॅक्टर जे आहेत तर ते कन्सिडर केले जातात. तुमचं एज कोणात जास्त आहे ते सुद्धा कन्सिडर केलं जातं. मित्रांनो, तुम्हाला जर जास्त हे करून घ्यायचं असेल की लाईक माझा नंबर लागलाच पाहिजे, तर अशा वेळेस तुम्हाला काही एक्स्ट्राचे प्रमाणपत्र जोडणं गरजेचे आहे. जर तुमच्याकडे असेल तर, नसेल तर काहीही गरज नाही. तसं पण तुम्ही राहू शकता. ओके, तसं पण पार्टिसिपेट करू शकता. आता त्यांचं काही रिझर्वेशन असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पेशल रिझर्वेशन असतं, जे डीपी म्हणजे डिफेन्स पर्सनल असतात, म्हणजे आर्मीचे लोक जे आहेत तर त्यांनाच हे असतं, BSF वाल्यांना हे नसतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर अशा वेळेस त्यांना 2% रिझर्वेशन जे आहे तर ते डिफेन्स कोर्टातून मिळतं. त्यासाठी त्यांच्या प्रमाणपत्रात एक फॉर्मॅट असतो, तो कुठून छावणीचं असतं, तर त्या डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्ड जे आहे तर तिथून आणावं लागतो. त्या संदर्भात सुद्धा आपल्या काउन्सिलिंगला जर तुम्ही आलात तर मी डिफेन्स पर्सनलची जी मुलं असतील त्यांना फ्रीमध्ये आपण या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड करू. ओके, काउन्सिलिंग त्यांना फ्रीमध्ये असेल. ज्या विद्यार्थ्यांचे 2ही पालक वारलेले आहेत त्यांनासुद्धा काउन्सिलिंग फ्री आहे. तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो, त्यांनी सुद्धा फ्रीमध्ये मला मेसेज करा, ऑर्फन चाइल्ड म्हणून टाका किंवा डिफेन्स पर्सनलचं चाइल्ड म्हणून टाका, मी फ्रीमध्ये गाईड करेल, नो प्रॉब्लेम. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ॲग्रिकल्चरचं म्हणजे शेतकरी असल्याचं ज्यांच्या पालक जे आहेत तर ते शेतकरी आहेत किंवा त्यांच्यासाठी 6% रिझर्वेशन जे आहे तर ते असतं. त्याचं शेतकरी असल्याचा दाखला आपल्याला काढावा लागतो. मुलींसाठी मित्रांनो 30% रिझर्वेशन आहे. सगळीकडेच मुलींना रिझर्वेशन मिळतं आहे मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. महिला ज्या आहेत तर त्या पुढे गेल्या पाहिजे, शिकल्या पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे OST स्टुडंट आहे ना, म्हणजे अदर स्टेटचे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी 2% रिझर्वेशन असतं. त्यानंतर मित्रांनो, ऑर्फन चाइल्ड आहे तर जर त्यांना 1% रिझर्वेशन असतं. अनाथ मुलांसाठी, जे फ्रीडम फायटरचे मुलं आहेत म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचे मुलं, त्यांना 2% रिझर्वेशन असतं. आता मला नाही वाटत कोणी असतील आता तरी सध्या. PWDचे जे मुलं आहेत म्हणजे अपंग मुलं जे आहेत, ज्यांचे दिव्यांग आपण म्हणतो, तर अशा मुलांना 5% आरक्षण असतं. त्यांचे प्रमाणपत्र आणलं त्यांनी की त्यांचे मार्क मुळे कमी जरी असले तर त्यांचं चांगल्या कॉलेजला ॲडमिशन होतं. त्यानंतर मित्रांनो, एक्स्ट्रा पॉईंट मिळतात, म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला पॉईंट जर पाहिजे असेल तर तुमच्याकडं 12वीला हे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. जर ॲग्रिकल्चरसाठी, फिशरी असला चालतो, पण ॲग्रिकल्चरसाठी फिशरी चालत नाही. काही विद्यार्थ्यांचा गैरसमज हा आहे की फिशरी असल्यावर ॲग्रिकल्चरला मार्क मिळतात, तर तसं एक्स्ट्रा पॉईंट 10 त्यामध्ये मिळत नाहीत. ॲग्रिकल्चरला घ्यायचं असेल तर तुमचं ॲनिमल सायन्स पाहिजे किंवा डेअरी पाहिजे, त्यानंतर क्रॉप सायन्स पाहिजे, हॉर्टिकल्चर पाहिजे, क्रॉप प्रोडक्शन पाहिजे किंवा ॲग्री सायन्स अँड टेक पाहिजे. त्यानंतर ॲनिमल सायन्स असेल, ॲनिमल सायन्स अँड टेक असेल किंवा तुमचा डिप्लोमा असेल तुम्ही केलेला वर्ध्यामध्ये, अमरावतीमध्ये, तर त्याचंसुद्धा मिळतं. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही 12वीला जर ॲग्रिकल्चर स्कूलमधून डिप्लोमा केलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा 10 पॉईंट जे आहेत तर ते एक्स्ट्रा मिळतात. आणि मित्रांनो, क्रॉप सायन्सचे तुम्हाला फॉर एक्झाम्पल हे 10 पॉईंट मिळाले आणि 7-12चे तुम्हाला 12 पॉईंट मिळाले तर तुम्ही 22 पॉईंट तुमचे होत नाही. तुमचे पॉईंट जे आहेत तर ते 20च होतात. याच्या मागचं कारण हे की जास्तीत जास्त पॉईंट जे आहेत तर ते 20 ॲड केले जाऊ शकतात. मग तुम्ही कितीही सर्टिफिकेट जोडा. ओके, तर मित्रांनो, हे रिझर्वेशन आहे. VJNTला 3%, NTBला 2.5%, NTCला 3.5%, NTDला 2%, त्यानंतर OBCला 19%, त्यानंतर SEBC म्हणजे जे नवीन मराठा कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 10% रिझर्वेशन आहे आणि EWSला 10% आहे. त्यानंतर SCसाठी 13% आहे, STसाठी 7% आहे. अशा प्रकारचं रिझर्वेशन जे आहे तर ते प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट जोडायचं अजिबात विसरू नका. आता मित्रांनो, ॲग्रिकल्चरिस्टसाठी 7-12, तर 7-12 तुमचा हा मागच्या म्हणजे ज्यावेळेस फॉर्म निघतील त्या डेटच्या मागच्या 3 महिन्यातला असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो, आता NCC याच्यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे तर ते तुम्ही C किंवा B सर्टिफिकेट जर तुमचं असेल याच्यामधलं तर त्यावेळेस तुम्हाला मिळतं. पण त्याचा फॉर्मॅट कसा आहे तर तो तुम्ही एकदा मला दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की याचं मिळेल की नाही मिळेल. त्यानंतर तुम्ही नॅशनल किंवा इंटरनॅशनल किंवा स्टेट या टुर्नामेंटमध्ये जर भाग घेतलेला असेल तर तुम्हाला सुद्धा एक प्रमाणपत्र मिळतं. तर जर ते डिबेटचं तुम्ही घेतलेलं असेल तर किंवा वेगवेगळे जे कॉम्पिटिशन असतील त्याच्यामध्ये जर स्पोर्ट्समध्ये घेतलेलं असेल तर हे प्रमाणपत्राचे तुम्हाला 2 पॉईंट मिळतात. अजून मित्रांनो, एक पालक आहेत त्यांनी मला विचारलं होतं की साहित्यिक आहे मुलगी वगैरे, तर त्याचं इथं कुठेही तशा प्रकारचं मेन्शन नाही आहे. पण आपण त्या प्रकारचं वरती बोलून बघूयात की होतं की नाही. जर झालं तर त्या संदर्भात
प्रमाणपत्राचं एक्सेप्टन्स जे आहे तर ते आपण CET सेलकडून करून घेऊयात. मित्रांनो, या ठिकाणी MCRमध्ये ज्यांचे पालक असतील तर त्यांच्यासाठी 2-3% आपलं 3% रिझर्वेशन आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही जर डिबेट कॉम्पिटिशन असेल, निबंध स्पर्धा असेल, अशा प्रकारच्या स्पर्धामध्ये भाग घेतलेला असेल तर तुम्हाला स्टेट अथॉरिटीनं दिलेलं प्रमाणपत्र त्याची गरज पडते. आता मित्रांनो, या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना तुम्हाला या सगळ्या प्रमाणपत्रांची, या सगळ्या गोष्टींची जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत माझं गायडन्स पाहिजे असेल तर तुम्हाला 999 फीस आहे. ही 999 फीस मित्रांनो तुम्हाला जास्त वाटत असेल आता, पण याच्यामध्ये मी तुम्हाला 3 महिने गायडन्स करतो. लोक एक दिवस कामाला जरी गेलं तर तुम्हाला 400-500 रुपये घेऊन टाकतात. तिथं मी तुम्हाला एज्युकेशनल गायडन्स करतोय, प्रॉपर गायडन्स करतोय. जे सुज्ञ पालक असतील, म्हणजे सगळ्यात असं मी कोणाला नाव नाही ठेवते, बट त्यांनी एक विचार करून बघा की जर तुम्हाला या कॉलेजेसची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, आता मी 6 वर्ष घातले याच्यामध्ये आणि मला माहिती आहे की कोणतं कॉलेज कुठे टाकायचं, कोणतं कॉलेज वर पाहिजे, खाली पाहिजे, किंवा तुमच्या मुलाला जर 50% असतील तर त्याच्यावर कोणते कॉलेजेस मिळू शकतात, तुम्ही कोणते कॉलेज टाकले तर त्या तिन्ही राऊंडमध्ये नंबर लागणार नाही. मग या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर प्रेफरन्स लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, पर्सनलाइज ज्या स्टुडंटला जेवढे मार्क्स आहेत त्या वाईज. त्यानंतर तुम्हाला नोट्स वगैरे प्रोव्हाइड केलं जाईल किंवा त्यानंतर तुम्हाला 1-to-1 असिस्टन्स केलं जातं. तुम्हाला फ्रीज फ्लोट या सगळ्या पद्धती ज्या आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा मदत केली जाते. त्यानंतर या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहू शकता ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत, ॲडमिशन संपेपर्यंत. ते झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो स्टुडंटसोबत कॉन्टॅक्ट देऊन, जेणेकरून त्या कॉलेजच्या तुम्हाला इत्थंभूत माहिती जी मिळेल ती फक्त मित्रांनो 999 रुपीजमध्ये. 7038893178 हा आमचा नंबर आहे. या ठिकाणी व्हॉट्सअपवर तुम्ही पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकून मी तुम्हाला एक मेसेज पाठवतो. तिथं त्या मेसेजमधली इन्फॉर्मेशन जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहे आणि तुम्हाला तुमचं सीट जी आहे तर ती डन होऊन जाईल. मित्रांनो, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर लास्ट इयरचे माझे व्हिडिओ बघून बघा, ज्याच्यामध्ये मी स्टुडंटला सांगितलेलं आहे की आता आमच्या सीट्स फुल झालेल्या आहे, आम्ही कोणालाही ॲडमिशन देऊ शकत नाही या प्रोसेसमध्ये. त्यामुळे तुम्ही अर्ली व्ह्युअर्स असाल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन जर असाल, म्हणजे तुमचे जमीन वगैरे जे आहे तर ती शेतजमीन जी आहे तर ती आपल्या धरणामध्ये गेलेली असेल किंवा एखाद्या महामार्गामध्ये गेलेलं असेल आणि त्यांचं तुम्हाला PABचं सर्टिफिकेट भेटलं एक्झाम्पल, ओके, तर अशा वेळेस तुम्हाला प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनचं सर्टिफिकेट तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. ते पालकांच्या नावावर असून चालत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. NCCचं प्रमाणपत्राबद्दल मी सांगितलं तुम्हाला. 11वी-12वीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जर तुम्ही डिबेटचं असेल, तुमचं स्पोर्ट्सचं असेल, कुठलंही जे प्रमाणपत्र आहे तर ते 11वी-12वीचं असणं गरजेचं आहे. मिनिमम जिल्हा लेवलचं असणं हे गरजेचं आहे स्पोर्ट्सचं. त्यानंतर हे सगळ्या गोष्टी देत असताना जर तुमच्या इन केस मम्मीकडून असेल 7-12 तर मम्मीचा हिस्सा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मामाच्या साईडचा जर असलं तर त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे की व मम्मीच्या नावावर एवढी जमीन आहे, तेव्हा तुम्ही जोडू शकता. किंवा काका वगैरेच्या नावावर असेल किंवा बाकी अदर फॅमिलीच्या हेडच्या नावावर जर असेल 7-12 तर तुम्हाला तो तुमच्या त्याच्यामध्ये 100 रुपयाचा बॉन्ड तयार करावा लागतो आणि हा बॉन्ड तयार करून तो ॲफिडेविट करून घ्यावा लागतो त्या आपल्या फॅमिली हेडच्या नावानं. आणि हा बॉन्ड तुम्हाला मित्रांनो कुठेही टाईप करून मिळेल, ज्या ठिकाणी आपले बॉन्ड वगैरे देतात ना त्या ठिकाणी. आणि या बॉन्डवर लिहिलेलं असतं की बुवा या विद्यार्थ्याचा त्याच्यामध्ये शेअर आहे किंवा ज्याचे पालकसुद्धा नसतील ज्या विद्यार्थ्याचे तर त्याच्यामध्ये त्यांचा शेअर आहे असं सांगणं सुद्धा गरजेचं आहे. मग मित्रांनो, या सगळ्या डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये समजली असेल. काही डॉक्युमेंट जे आहेत तर ते तुमचे राहिले असतील किंवा त्याच्या संदर्भात काही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या काउन्सिलिंगमध्ये जॉईन होऊ शकता. एवढी डिटेल इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. आय होप तुम्ही नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल. सबस्क्राईब ज्यांनी केलेलं असेल त्यांनी बेल आयकॉनवर क्लिक कराल, जेणेकरून येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर ऑथेंटिक मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या काउन्सिलिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो, आत्ताच्या आत्ता तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 7038893178. काही लोकांना पाठ झालेला असेल हा नंबर, तर काही प्रॉब्लेम नाही त्याला. ठीक आहे मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.